या लव जिहादविरोधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा व्हावा यासाठी आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनेने आज प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। 10,000 नागरिकांच्या सह्या घेतलेल्या आहेत, तर ह्या सह्यांचा आम्ही पूर्ण पाठपुरा करून त्याला निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचावं। म्हणजे लव जिहाद विरोधात कायदा व्हावा कठोर याची मागणी तालुक्यात देण्यात आलेली आहे। आज आम्ही भुसावळमध्ये प्रांत साहेबांकडे लव जिहाद विरोधात कठोर कायदा व्हावा या मागणीसाठी म्हणून आज इथे सर्व बांधव जमलेलो आहे। लव जिहाद हे एवढं भीषण वास्तव आहे महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतामध्ये की याचं वास्तव केरळ उच्च न्यायालयाने देखील आजपासून 15 वर्षापूर्वी मान्य केलेलं आहे। काँग्रेसच्या काळामध्ये गृहमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की बुवा लव जिहाद जे आहे ते सत्य असून हा कोणताही भ्रमिक नाहीये। तर याचं वास्तव बघता श्रद्धा वालकर असो अशा आपल्या कित्येक भगिनी आपण नेहमी न्यूजमध्ये बघत असतो की याच्यामध्ये बळी पडत आहे। खोटं नावं सांगून फूस पाडून धर्मांतरण करून हे कोणत्या प्रकारचं प्रेम आहे खरं म्हटलं तर हा खऱ्या अर्थाने षडयंत्र आहे हिंदू मुलींना पाठवण्याचं आणि त्यांना फसवण्याचं। तर याच्या विरुद्ध समाज पेटलेला आहे। हे आपल्याला समजतं की 10,000 सिग्नेचर आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये गोळा केलेले आहे, त्याच्यावरनं समाजाचा रोष समजतो आहे। या कायदा म्हणजे लव जिहाद विरोधात कायदा व्हावा कठोर याची मागणी तालुक्यात देण्यात आलेली आहे आणि तोच प्रयत्न आज आम्ही इथे प्रांताधिकारी साहेबांना निवेदन देऊन केलेला आहे। आज आम्ही सर्व हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रांताला निवेदन दिलेलं आहे। अधिवेशन सुरू आहे, की अधिवेशनामध्ये आमच्या सर्व मागण्या तिथं पोहोचल्या पाहिजे। मागणी आमची अशी आहे की उत्तर प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यामध्ये जसं लव जिहादचा कायदा आहे तसं महाराष्ट्रामध्ये पण लागू झाला पाहिजे। याकरता सर्व कार्यकर्त्यांनी 10,000 नागरिकांच्या सह्या घेतलेल्या आहेत, तर ह्या सह्यांचा आम्ही पूर्ण पाठपुरा करून त्याला निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी सर्व लोकप्रतिनिधींनी याला पाठिंबा देऊन लव जिहाद कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करावा अशी सर्व हिंदूप्रेमींची इच्छा आहे। आमची इच्छा याने पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लव जिहादचे प्रकरण खूप दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि यासाठी काही जे जिहादी मुलं आहे ते आपल्या हिंदू नावाचा गैरवापर करून म्हणजे मुस्लिम नावाच्या ऐवजी हिंदू नावाचं नाव ठेवून हिंदू मुलींना फसवण्याचं काम करतात आणि त्यांच्याशी लव करून त्यांच्याशी त्यांना प्रेमात अटकवून त्यांच्याशी लग्न करून त्यांचा वेगळ्या मार्गाने उपयोग करत असतात। त्यासाठी आमच्या भुसावळ शहरातील सर्व हिंदू संघटनेने गरबा नवरात्र उत्सवामध्ये गरबा ज्या ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आम्ही सर्व जागृती करून सर्व हिंदू बांधवांच्या सह्या घेतल्या आणि या लव जिहाद विरोधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा व्हावा यासाठी आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनेने आज प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आता अधिवेशन सुरू आहे। ज्याप्रमाणे गुजरात, राजस्थान, यूपीमध्ये कायदा झालेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा कायदा व्हावा अशी आम्ही प्रांतांना मागणी केलेली आहे आणि आम्हाला शाश्वत आहे की हे जे महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी संघटना सरकार आहे त्या माध्यमातून हा कायदा लवकरात लवकर पारित होईल अशी आम्हाला खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगण्याचं एवढंच आहे की जसं यूपी, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश इतर ठिकाणी लव जिहादच्या विरुद्ध जे कायदे झालेले आहेत तसेच कायदे महाराष्ट्रामध्ये होऊन त्याच्यावरती अगदी कडक प्रतिबंध व्हायला पाहिजे आणि ज्या मुली आहेत, आया बहिणीच्या आहेत, त्यांची सुरक्षितेची जी जबाबदारी आहे ती शासनाने घ्यायला पाहिजे। सांगण्याचं एवढंच आहे की जसं यूपी, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश इतर ठिकाणी लव जिहादच्या विरुद्ध जे कायदे झालेले आहेत तसेच कायदे महाराष्ट्रामध्ये होऊन त्याच्यावरती अगदी कडक प्रतिबंध व्हायला पाहिजे आणि ज्या मुली आहेत, आया बहिणीच्या आहेत, त्यांची सुरक्षितेची जी जबाबदारी आहे ती शासनाने घ्यायला पाहिजे। शेरे दिल आमचा नेता मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता शेरे दिल आमचा नेता
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.